मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करण्यापहिलेच एक मोठी विनंती असेल मला तुमच्या सगळ्यांपासून। तर या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक हाईपचा ऑप्शन दिसेल। ओके, त्या व्हिडिओला नक्की हाईप करा। ओके, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करणार या व्हिडिओमध्ये की बी फार्मसीची डेट वगैरे जे ते कंटिन्युअसली एक्सटेंड होऊन जाते यार। म्हणजे कंटिन्युअसली आपण बोलू तर मागच्या 1.5-2 महिन्यांपासून जर तुम्ही एकच लावलंय की तुमची जे पण डेट्स येते की लास्ट मोमेंटला जाऊन रजिस्ट्रेशन डेट पोस्टपोन्ड होत होती, त्यानंतर पोस्टपोन्डचं थांबलं तर विद्यार्थी मित्रांनो आता सीईटी सेलनी नवीन चालू केलंय की तुम्हाला जे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची डेट तर ते देऊन देतील की या तारखेला जे ते तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज होणार आहे। पण त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी म्हणजे रिलीज डेट येते त्या दिवशी तुम्ही रिलीजच करत नाही यार, आणि ना तुमच्या पोर्टलवर काही इन्फॉर्मेशन टाकतं की तुमची उद्या येणार आहे, परवा येणार आहे की काय, काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो। तर म्हणून तुमची एक मोठी विनंती असेल तुमच्या सर्वांकडे माझी की या व्हिडिओला एक हाईप नक्की करा। हाईप करण्याचा फायदा काय असेल विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, इनफॅक्ट सीईटी सेलपर्यंत फॉरवर्ड होईल। ओके, तर एक ऑप्शन आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यामध्ये काही ना तुम्हाला पैसे लागणार आहे ना सबस्क्राईब करावं लागणार आहे किंवा काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त एक हाईपवर तुम्ही क्लिक करा। ओके, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही रीच पोहोचेल, कारण की विद्यार्थी मित्रांनो सीईटीचा हा कारभार आपल्याला कुठे ना कुठे जाऊन जो थांबवला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप जास्त बिकट होत चालली आहे। ओके, सगळे जे ते म्हणजे परेशान होऊन गेलेले किंवा जे ते हैराण होऊन गेलेले की काय नेमकं चाललंय, आमचं ॲडमिशन होणार आहे की नाही, कारण की जर तुमचं आता डिले झालं ना विद्यार्थी मित्रांनो तर तुमची जी ते एक्झामिनेशन परत एकदा डिले होतील किंवा ते लवकर प्रीपॉइंट करून घेतील। ओके, त्यामुळे तुम्हाला कमी टाईम भेटू शकतो अभ्यासाला किंवा जे ते तुमची प्लेसमेंटला इम्पॅक्ट पडेल। आणखी अशा काही महारथी युनिव्हर्सिटी असतात जे ते 1 ते 1.5 महिना आधीच जे ते लेट एक्झाम घेतात, 2-3 महिन्यांनी रिझल्ट लावता, कधी रिझल्ट अर्ध्या मुलांचा लावता अर्धा राहत नाही। तर हे सर्व जे काही तुम्हाला फेस करावं लागेल ना विद्यार्थी मित्रांनो ते तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर, पण त्याच्या आधी तुमचं ॲडमिशन तर झालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचं ॲडमिशनची प्रोसेस जी ती कंटिन्युअसली डिले होत चालली आहे। तर माझं आव्हान असेल विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हवं असेल की मी याच्यावर आणखी एक व्हिडिओ बनवू आणि ज्यामध्ये आपण सर्व मिळून जितके पण महाराष्ट्राचे स्टुडंट आहे बी फार्मसी करणार सगळे मिळून एक सोबत जर यायला हवं ना तर एक व्हॉट्सअप ग्रुप मी तुम्हाला क्रिएट करून दिला आहे। ओके, त्यामध्ये 700हून अधिक विद्यार्थी जॉईन आहे। मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी, जितके पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय सर्वांनी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला हवे। फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये फीज आहे ना, पैसा आहे ना, काही आहे। ओके, तर लवकरात लवकर जा, त्याच्यावर तुम्हाला अपडेट्स पण पुढे येणार मी शेअर करेल, आणि पॉसिबल झालं ना एक रिट्वीटची लिंक दिली। ओके, सर्वांनी महाराष्ट्राचे जितके पण स्टुडंट आहे सर्वांनी तो लिंक जे ते फॉरवर्ड करायची एकमेकांना किंवा जितके पण स्टुडंट वगैरे असतील आणि पसरून टाका यार ती लिंक। ओके, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्यामध्ये मी नक्कीच तुम्हाला ट्विटरची ती लिंक देईल, आणि या व्हिडिओला हाईप करायला नक्कीच विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। ओके, यामध्ये काही मी प्रमोशन वगैरे आता काहीच करत नाही की कॉलेज लिस्ट किंवा काउन्सिलिंग या वगैरे। ओके, ती बाजूची गोष्ट आहे, पण सगळ्यात आधी जी मेन अपडेट होती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। तर लवकरात लवकर जा, व्हिडिओला हाईप करणं नका विसरू, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचा, आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून जे ते आपण ट्विटरची लिंक किंवा जे ते पुढे येणारे अपडेट्स त्याच्यावर शेअर करू। खूप जास्त मनातून विनंती विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा। मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। आणि बी फार्मसीच्या सीईटी सेलला मला आव्हान द्यायचं आहे की प्लीज मी रिक्वेस्ट करतो सगळ्या विद्यार्थ्यांकडनं आमच्यासोबत नका खेळू। ओके, भविष्यासोबत नका खेळू, जे पण लिंक्स वगैरे ते लवकरात लवकर पाठवा यार, ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करा आणि आम्हाला जे ते पुढची येणारी प्रोसेसला सामना करू द्या। ओके, जे पण कॉलेज वगैरे असेल ती लाईफ पण आम्हाला एक्सप्लोर करू द्या। मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।